वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी सरकारी नोकरी करताना कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावली आहे। त्यातून त्यांनी अनेक ठिकाणी जमीन खरेदी केली आहे। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली आहे। ती करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर देखील त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला। या शेतकऱ्यांनी जेव्हा या गोष्टीला विरोध केला तेव्हा पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन तिथे पोहोचल्या आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावलं। आश्चर्याची बाब म्हणजे या शेतकऱ्यांनी याबाबत पुण्यातील पौड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता वरून दबाव आल्याने त्यांची साधी तक्रारही नोंदवली गेली नाही। त्यामुळे या खेडकर कुटुंबाला नक्की कोणाचा पाठिंबा आहे, त्यांच्या डोक्यावर कोणाचा वरद हस्त आहे, हा प्रश्न उपस्थित होतो। कायदेशीर करतोय ना मॅडम आपण सुशिक्षित लोक आहोत। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मंदार, या खेडकर कुटुंबाचे रोज नवे कारनामे समोर येत आहेत। आता सध्या जो प्रकार घडला तो केव्हाचा होता आणि त्या संदर्भात काही कारवाई का केली गेली नाही? आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं तर या मनोरमा खेडकर यांच्या हातामध्ये पिस्तूल दिसतं आहे आणि या पिस्तुलाच्या साहाय्याने त्या शेतकऱ्यांना धमकावत आहेत। हा प्रकार काही महिन्यांपूर्वीचा आहे। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये धडवली नावाचं गाव आहे, ज्या गावामध्ये या खेडकर कुटुंबियांनी जमीन खरेदी केलेली आहे। ही जमीन खरेदी केल्यानंतर ज्या व्यक्तीकडून त्यांनी जमीन खरेदी केली त्या व्यक्तीच्या भावाच्या मालकीची जमीन देखील त्यांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेण्याचा किंवा त्या जमिनीवरती एका अर्थाने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि यातून वाद सुरू झाला। हा सगळा प्रकार न्यायालयामध्ये पोहोचला। न्यायप्रविष्ट असताना त्या ठिकाणी जेव्हा या खेडकर कुटुंबांनी शेजारच्या शेतकऱ्यांची जमीन स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा सगळा वादाचा प्रसंग उद्भवला। मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन, आपण या व्हिडिओमध्ये पाहतो आहोत, बाउन्सर घेऊन त्याचबरोबर पोकलेन मशीन घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी ताबा मारण्याचा प्रयत्न केला। तेव्हा ज्यांची जमीन होती त्यांनी विरोध केल्यानंतर आपण पाहिलं तर या मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल काढलेला आहे। ही अतिशय गंभीर बाब आहे। जमिनीचा निकाल जो काही लागेल तो न्यायालयामध्ये लागेल, परंतु अशा प्रकारे पिस्तूल काढणं आणि समोरच्याला धमकावणं हे अतिशय गंभीर आहे। ही गंभीर बाब या शेतकऱ्यांनी स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचवली, अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत देखील पोहोचवली पोलीस दलातल्या, मात्र त्यांना कोणीही दाद दिली नाही, कारण वरून फोन येत होता आणि या दबावामुळे या शेतकऱ्यांना गप्प बसावं लागलं। यातील हे शेतकरी आपल्यासोबत आहेत, कुलदीप पासलकर नावाचे हे शेतकरी आहेत आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे नातेवाईक, ज्यांची ही जमीन आहे, वडिलोपार्जित जमीन आहे, पिढ्यानपिढ्या ते या ठिकाणी राहत आलेत किंवा शेती करत आलेत। नक्की काय घडलं होतं त्या दिवशी जेव्हा हा सगळा प्रसंग समोर आला? त्या दिवशी आमचे काम गडी आहेत तिथं कामाला असतात आणि आमच्या घरातले लोक त्यांना यांनी येऊन हे केलं, धमकी दिली आणि मारहाण केली आणि त्यानंतरनं आम्हाला असं हे केलं की तुम्ही म्हणजे आम्ही घेतलेली जमीन आहे असं तसं। मग आम्ही म्हटलं ही आमची सामायिक जमीन आहे, वैयक्तिक त्यांची बी नाही आहे असं। मग ते सामायिक जमीन अजून काय हे नाही, त्यामुळे तुम्ही हस्तक्षेप आणि कोर्ट केस चालू आहे आमची आधीपासून, 2007च्या आधीपासून केस चालू आहे आमची। मग त्या केसमध्ये जेव्हा निकाल लागेल तेव्हा म्हणलं तुम्ही या, आधी तुम्ही हे नका करू असं आम्ही त्यांना हे सांगत होतो। पिस्तूल काढल्यानंतर काय झालं? पिस्तूल काढल्यानंतर ते म्हणले की आत्तापर्यंत 50 गेले, अजून 50 घालवाल आम्ही असं त्यांचं आमच्याकडे अजून एक हे आहे, व्हिडिओ आहे। आणि त्यांनी 50 गेले म्हणजे पैसे ते म्हणतात आमचे आत्तापर्यंत 50 लाख गेलेत, अजून 50 गेले तरी चालतील, पण आम्ही हे नाही करणार। आणि त्यांनी एकूण जमीन किती आहे तिथे त्यांच्याशी संबंधित? त्यांची आता त्यांच्या संबंधित तिथं त्यांचं तसं तर आम्हाला एवढं नाही सांगता यायचं, पण त्यांची आहे भरपूर जागा आहे तिथं। त्यांना मागच्या एका प्रकारे मला वाटतं ते एक नोटीस बी होतं त्यांना लावासाच्या ह्याच्यात, त्यांना हरित लावासाकडनं त्यांना एक हे बी तहसीलदार कार्यालयातनं त्यांना एक हे बी होतं, दंड भरलेला आहे त्यांनी, उत्खननाचा दंड बी। आपण पाहतोय की एका IAS अधिकाऱ्याची पत्नी असून देखील अशा पद्धतीने मुजोरी करणं, पिस्तूल काढून धमकावणं हे कोणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय शक्य होत नाही। आता डोक्यावर नेमका हात कोणाचा आहे हेही समोर यावं एवढीच आशा। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि त्या शेतकऱ्यांशी संवाद साधल्याबद्दल।
नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा